नमस्कार. महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आलाय. भाजपमध्ये नेमकं काय सुरू आहे? पक्षाच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेत काही मोठे बदल होत आहेत का? केंद्रीय नेतृत्व राज्यातील नेत्यांवर नाराज आहे का? आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सुरू असलेल्या हालचालींचा अर्थ काय? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. याच विषयावर ज्येष्ठ पत्रकार महेश सरदेसाई यांनी आपल्या विश्लेषणातून काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या मते गेल्या काही दिवसात भाजपमध्ये घडणाऱ्या अनेक घटना या केवळ योगायोग नाहीत, त्या भविष्यातील मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग असू शकतात. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या तयारीत आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने परदेश दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देशातील विविध राज्यांमध्ये सक्रिय झाले आहेत. अनेक राज्यातील भाजप संघटनांमध्ये बदल, मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांबाबत सुरू असलेल्या चर्चा, तसेच आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी या सर्व गोष्टींकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे भाजपमध्ये निर्णय प्रक्रिया नेहमीप्रमाणे शांत होत असते. कोणताही मोठा निर्णय अचानक जाहीर केला जातो. त्यामुळे पक्षात काय सुरू आहे याची माहिती अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत बाहेर येत नाही. त्यामुळे भाजपच्या हालचालींवर सध्या अधिक लक्ष केंद्रित झाले आहे. केंद्रीय नेतृत्व सध्या पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या राज्यांवर विशेष लक्ष ठेवून आहे. कारण ही राज्ये आगामी राजकीय समीकरणांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक राजकीय घडामोडीचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भूमिकेवरही विशेष भाष्य करण्यात येते. अमित शहा हे भाजपच्या संघटनात्मक ताकदीचे प्रमुख शिल्पकार मानले जातात. निवडणूक व्यवस्थापन, पक्ष संघटना आणि रणनीती आखण्यात त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे ते सध्या विविध राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे बोलले जाते. महाराष्ट्रातही काही निर्णयांबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका काय असेल याबाबत उत्सुकता आहे. काही नेत्यांबाबत पक्षात नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान राम मंदिरातील प्रसाद वितरणासंदर्भातील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाची चर्चा आहे. या प्रकरणात काही लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपची भूमिका काय असेल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. याचबरोबर पश्चिम बंगालमधील काही राजकीय घडामोडी तसेच भाजप नेत्यांमध्ये सुरू असलेल्या मतभेदांच्या चर्चाही रंगल्या आहेत. काही ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र पक्षाचे केंद्रीय नेतृत्व हे प्रश्न लवकरच सोडवेल असा विश्वास भाजपमधील अनेक नेत्यांनी व्यक्त केलाय. राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप सध्या भविष्यातील निवडणुकांसाठी मोठी तयारी करत आहे. संघटनात्मक बदल, नवीन नेतृत्वाला संधी आणि निवडणूक रणनीती यावर विशेष भर दिला जातोय. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पक्षात मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातही भाजपचे निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण राज्यातील राजकीय समीकरणे सतत बदलत आहेत. महायुतीतील घटक पक्षांचे संबंध, विरोधकांची रणनीती आणि आगामी निवडणुका या सर्वांचा विचार करूनच केंद्रीय नेतृत्व पुढील पावले उचलण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असले तरी ते सार्वजनिकपणे फारसे दिसून येत नाहीत. पक्षातील निर्णय हे संघटनात्मक पातळीवर घेतले जातात आणि अंतिम निर्णयावर सर्वजण एकमताने काम करतात. त्यामुळे बाहेरून दिसणाऱ्या चर्चा आणि अप्रत्यक्ष परिस्थिती यात फरक असू शकतो. राजकीय तज्ज्ञांचे मत असे आहे की पुढील काही महिन्यात महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मोठे राजकीय बदल पाहायला मिळू शकतात. भाजपच्या संघटनात्मक बदलांपासून ते निवडणूक तयारीपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय येत्या काळात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांवरून कोणताही ठोस निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मात्र भाजपच्या हालचालींवर विरोधकांसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे हे निश्चित. आता सर्व घडामोडींचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होतो, भाजप कोणते मोठे निर्णय घेते आणि महाराष्ट्रात कोणती नवी राजकीय समीकरणे तयार होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.